नमस्कार. रस्त्यावर झालेला एखादा अपघात तो खरंच फक्त एक अपघात असतो की कुणाच्या तरी चुकीमुळे घडलेली एक घटना असते? आज आपण बोलणार आहोत निष्काळजीपणाच्या कायद्याबद्दल. हा तोच कायदा आहे जो ठरवतो की कधी एखादा अपघात केवळ दुर्दैव नसून कुणाची तरी कायदेशीर जबाबदारी बनतो. तर मग ती नेमकी रेषा कुठे आहे जी दुर्दैवाला कायदेशीर जबाबदारीपासून वेगळं करते? कायदा हे कसं ठरवतो की ही केवळ एक वाईट घटना होती की कोणाच्या तरी चुकीमुळे झालेलं नुकसान? चला, याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी निष्काळजीपणाची कायदेशीर व्याख्या काय आहे ते पाहू. मग तो न्यायालयात कसा सिद्ध केला जातो आणि त्याविरुद्ध बचाव कसा केला जातो हे समजून घेऊ. इतकंच नाही तर आपण काही गुंतागुंतीच्या केसेस आणि शेवटी कायद्याला एक नवी दिशा देणाऱ्या एका प्रसिद्ध खटल्याचाही अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात अगदी पायापासून करूया. कोणताही खटला उभा राहण्याआधी निष्काळजीपणा या शब्दाचा कायदेशीर अर्थ काय आहे हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही व्याख्या ऐकायला थोडी किचकट वाटते नाही का? सोपं करून सांगायचं झालं तर समजा एखाद्या डॉक्टरवर रुग्णाची काळजी घेण्याची कायदेशीर जबाबदारी आहे, पण जर त्याने ती जबाबदारी नीट पार पाडली नाही आणि त्यामुळे रुग्णाचं नुकसान झालं तर त्यालाच कायद्याच्या भाषेत निष्काळजीपणा असं म्हणतात. या व्याख्येचे 3 मुख्य घटक आहेत. जणू काही एखाद्या पदार्थाची रेसिपीच. पहिला म्हणजे तुमच्यावर काळजी घेण्याचं कायदेशीर कर्तव्य असायला हवं. दुसरा, तुम्ही ते कर्तव्य पार पाडण्यात कुठेतरी कमी पडले पाहिजेत. आणि तिसरा, तुमच्या त्या चुकीमुळे समोरच्याचं नुकसान व्हायला हवं. हे तिन्ही घटक एकत्र आल्याशिवाय निष्काळजीपणा सिद्धच होऊ शकत नाही. ठीक आहे, तर आता आपल्याला निष्काळजीपणा म्हणजे काय हे कळलं आहे. आता पुढची पायरी. समजा न्यायालयात खटला उभा राहिला तर वादीला म्हणजे ज्याने खटला दाखल केला आहे त्याला नक्की काय काय सिद्ध करावं लागतं? याला आपण न्यायालयाची एक चेकलिस्ट म्हणू शकतो. ज्या व्यक्तीला नुकसान भरपाई हवीये तिला या 4ही गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध कराव्या लागतात. यातली एक जरी गोष्ट सिद्ध झाली नाही तर खटला तिथेच संपतो. कारण कायद्यानुसार सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी ही दावा करणाऱ्या व्यक्तीवर असते. पण प्रत्येक कथेला 2 बाजू असतात, बरोबर? जर तुमच्यावरच निष्काळजीपणाचा आरोप झाला तर काय? तुमचा बचाव कसा करता येईल? कायदा यासाठी काही खास मार्ग देतो. चला ते पाहूया. हा प्रश्नच आपल्याला बचावाच्या संकल्पनेकडे घेऊन जातो. कधीकधी घटना अशा घडतात की त्या कोणाच्याही नियंत्रणात नसतात आणि अशा परिस्थितीत प्रतिवादी युक्तिवाद करू शकतो की तो दोषी नाही. यात 2 महत्त्वाचे फरक आहेत. पहिला आहे दैवी कृत्य, म्हणजे निसर्गाची अशी काही शक्ती ज्याचा कोणी अंदाजच लावू शकत नाही, जसं की निकोलस विरुद्ध मार्सलँड खटल्यात झालेला महाभयंकर पाऊस. आणि दुसरा आहे अपरिहार्य अपघात, म्हणजे अशी घटना जी पूर्ण काळजी घेऊनही टाळणं शक्य नव्हतं. विचार करा, गाडी चालवताना अचानक कुठून तरी एक वर्तमानपत्र उडून तुमच्या चेहऱ्यावर आलं, तर अशा दोन्ही परिस्थितीत प्रतिवादीला जबाबदार धरलं जात नाही. आता आपण एका अशा परिस्थितीकडे वळूया जी थोडी जास्त गुंतागुंतीची आहे आणि आपल्या परिचयाची सुद्धा. काय होतं जेव्हा ज्या व्यक्तीला दुखापत झाली आहे ती व्यक्तीसुद्धा काही प्रमाणात जबाबदार असते? या केस स्टडीकडे बघा. बसच्या छतावरून प्रवास करणं धोकादायक आहे हे प्रवाशांना माहीत होतं. याचा अर्थ अपघाताला ते स्वतःही थोडेफार जबाबदार होते. यालाच कायदा अंशदायी निष्काळजीपणा असं म्हणतो. म्हणजे जिथे नुकसान झालेली व्यक्तीसुद्धा काही प्रमाणात दोषी असते. ह्या 2 गोष्टींमध्ये गोंधळ करायचा नाही. अंशदायी निष्काळजीपणा म्हणजे पीडित व्यक्तीची स्वतःची चूक असते ज्यामुळे तिची नुकसान भरपाई कमी होऊ शकते. तर संयुक्त निष्काळजीपणा म्हणजे जेव्हा 2 किंवा अधिक लोक मिळून एकाच व्यक्तीचं नुकसान करतात. समजा 2 गाड्यांच्या चुकीमुळे एका पादचाऱ्याला इजा झाली. इथे तो पादचारी त्यापैकी कोणाही एकाकडून संपूर्ण नुकसान भरपाई मागू शकतो. आता एका अशा कायदेशीर सिद्धांताकडे वळूया जो खूपच नाट्यमय आहे. हा सिद्धांत अशा घटनांसाठी वापरला जातो जिथे अपघात इतका विचित्र असतो की निष्काळजीपणाशिवाय दुसरं कोणतंही तार्किक स्पष्टीकरण असूच शकत नाही. या लॅटिन म्हणीमध्ये खूप मोठी ताकद आहे. याचा सरळ अर्थ आहे गोष्ट स्वतःच बोलते. काही प्रकरणांमध्ये वादीला निष्काळजीपणा सिद्ध करायची गरजच पडत नाही, कारण घटनाच इतकी बोलकी असते की निष्काळजीपणा झाला असणार हे गृहीत धरलं जातं. यामागचा तर्क अगदी सोपा आहे. ज्या गोष्टीमुळे अपघात झाला ती गोष्ट जर पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात होती तर अपघात झाल्यावर जबाबदारीही तुमचीच असायला हवी, नाही का? या प्रसिद्ध खटल्याची कथा ऐका. एक सामान्य माणूस रस्त्यावरून शांतपणे चालला आहे आणि अचानक त्याच्या डोक्यावर पिठाचं एक अख्खं बॅरेल पडतं. विचार करा, हे किती विचित्र आहे.
आणि न्यायाधीशांचा युक्तिवादही अगदी सरळ होता. त्यांनी म्हटलं, कोणत्याही निष्काळजीपणाशिवाय एक बॅरल वेअरहाऊसमधून बाहेर पडूच शकत नाही. गोष्ट स्वतःच बोलत होती आणि त्यामुळे आता निष्काळजीपणा झाला नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी दुकानदारावर आली. आता आपण निष्काळजीपणाच्या कायद्यातील कदाचित सर्वात प्रसिद्ध खटल्याकडे वळणार आहोत. या एका खटल्याने असा सिद्धांत स्थापित केला जो आजही जगभरातल्या ग्राहकांचं संरक्षण करतो. हा तोच खटला आहे ज्याने आपण आज खरेदी करतो त्या प्रत्येक वस्तूच्या सुरक्षेचा पाया घातला. डोनोघ्यू विरुद्ध स्टीव्हन्सन. चला पाहूया नक्की काय घडलं होतं. कल्पना करा, 1928 सालची गोष्ट आहे. एका महिलेने जिंजर बियर प्यायली आणि बाटलीच्या तळाशी तिला एक कुजलेली गोगलगाय सापडली. ती आजारी पडली. पण खरी अडचण ही होती की तिने ती बाटली विकत घेतली नव्हती, तिच्या मित्राने घेतली होती. मग ती उत्पादकावर खटला कसा दाखल करू शकणार? हा खटला थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि तिथे न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. उत्पादक आणि अंतिम ग्राहक यांच्यात थेट कोणताही व्यवहार झालेला नसला तरी उत्पादकाची ही जबाबदारी आहे की त्याचं उत्पादन ग्राहकासाठी सुरक्षित असावं. आज आपण जे काही विकत घेतो ते सुरक्षित असण्यामागे या खटल्याचा खूप मोठा वाटा आहे. तर आज आपण पाहिलं की अपघात ही गोष्ट कायद्याच्या दृष्टीने किती गुंतागुंतीची असू शकते. मग एक प्रश्न उरतोच की आपल्या रोजच्या आयुष्यात रस्त्यावर चालताना किंवा एखादी वस्तू वापरताना आपल्याला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? कायद्याची, आपली स्वतःची की त्या वस्तू बनवणाऱ्यांची? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?